मुद्द्यावरची निवडणूक आहे, स्थानिक मुद्द्यावर त्या ठिकाणी लढू. इथं सामान्य सहकार्याला, कार्यकर्त्यांना जी निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून द्यायचं आहे ह्याची ही निवडणूक आहे. ह्या स्थानिक मुद्द्यावर आम्ही लढू. कुठंतर फोडा आणि जोडा तंत्र कुठंतर अवलंबताना दिसताना पाहायला मिळतात. उबाटा पक्षाच्या उमेदवार ज्यांना AB फॉर्म मिळाला होता अशा पल्लवीताई पाटील यांना तुम्ही थेट पक्षामध्ये प्रवेश देऊन डायरेक्ट पाठिंबाच घेतलाय, काय नेमकं? मुळामध्ये आपण बघितलं असेल तर या मोडीम जिल्हा परिषद गटामध्ये 2 इच्छुक उमेदवार होते आमच्याकडून. त्यांनी आमच्याकडे मुलाखत दिली होती. भारताबा शिंदेंच्या घरच्यांनी मुलाखत दिली होती. 2 उमेदवारांनी मुलाखत दिल्यानंतर दोघालाही साहजिक आहे की मला ज्या ठिकाणी उमेदवारी मिळावी असं वाटत होतं. आणि मग 2 इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या असताना त्यांनी आमच्याच असणाऱ्या आघाडीतल्या पक्ष मशालीचा अर्ज भरला होता आणि आमच्या बाजूने एक अर्ज भरलेला होता. आणि आमची युती झाल्यानंतर एकाला कोणाला तरी थांबावं लागतं, त्यामुळं एक जणाला थांबवलं आहे आणि दुसरा त्या ठिकाणी संधी देतो आहे. मग थांबवल्यानंतर त्यांना काम करायची संधी दिली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना जिल्हाध्यक्ष महिला अशी जबाबदारी दिली. निवडणुकीचा प्रचार प्रमुख केलं आहे आणि पुढच्या काळात हा अनुभव त्यांचा दांडगा होईल आणि पुढच्या काळात त्यांना देखील संधी मिळेल. हे पवारसाहेबांनी दिलेलं सूत्र त्या ठिकाणी आम्ही राबवतो आहे. आज आपल्याच गटातले 2 इच्छुक आहेत आणि ते 2 लढले तर समोरच्याला फायदा होईल, ही सिंपल गोष्ट आहे. त्यामुळं एक कुटुंब आहे, हे दोन्हीही कुटुंब एकमेकाचे नातेवाईक आहेत आणि दोन्ही स्पर्धक होते, हे विरोधक नव्हते. कारण नसताना काही लोकांनी यांना विरोधक दाखवलं आणि पोळी भाजून घेण्याचं काम केलं, परंतु तसं होऊ दिलं नाही. फॉर्म मिळला असताना कुठं माघार घेता याची काही पक्षश्रेष्ठीनं वगैरे कल्पना दिली होती तुम्ही? ॲक्च्युली पक्षश्रेष्ठींना म्हणजे सांगितलेलं नाही आहे मी, कारण पक्षश्रेष्ठी ते समजूनच घेतील. कारण दोन्ही पक्षाची विचारधारा जी आहे ती विचारधारा एकच आहे आणि विचारधारा एक असल्यामुळं आपली विचारधारा सोडून कुठल्या तरी वेगळ्याच विचारधारेचा पक्ष निवडून येऊ नये या गोष्टीसाठी मी हा आज पक्षप्रवेश केलेला आहे. कुठं तर पक्षप्रवेश आणि दुसरीकडे पक्षानं मोठी संधी दिली आहे, कसं पाहताय? ॲक्च्युली मी कोणत्या तरी संधीचीच वाट बघत होते आणि संधी मी पहिल्या दिवसापासून म्हणते की मला एखादी संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. तर ही संधी जी आहे मला सामाजिक कार्यासाठी हवी होती आणि हे सामाजिक कार्य करण्यासाठी मला कुठंतरी राजकीय आधार पाहिजे होता आणि तो राजकीय आधार आज मला मिळालेला आहे. आणि मी ज्यावेळेस प्रचार करत होते आणि प्रचार करताना मी ज्या पण गोष्टी सगळ्या लोकांना सांगितलेल्या आहेत की मी या गोष्टीमध्ये भरपूर विकासधारा किंवा विकासाच्या दृष्टीने मी पावलं उचलत होते आणि आबांनी पण मला सांगितलेलं आहे की मी जे विचारधारा आणि मी जे गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि मी ज्या गोष्टी करणार आहेत त्या गोष्टीमध्ये आबांनी मला समर्थन दिलेलं आहे. आबा माझे वडिलांसमान आहेत आणि त्यांची मी मुलगीच आहे आणि आमचं एक कुटुंब आहे. कुटुंबात कुठंतरी वादविवाद होऊन आमच्या कुटुंबामध्ये ताटातूट पण होता कामा नये आणि जे आम्हाला सगळ्यांना मिळून कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये अडथळा येऊ नयेत म्हणून हा घेतलेला मोठा निर्णय आहे. हे होत्या पल्लवीताई पाटील. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एकीकडे राजकीय पाठिंबा जो आहे तो देऊन स्वतः पक्षामध्ये जे आहे ते NCP पक्षामध्ये आले तर थेट राष्ट्रवादीच्या उमेदवार जे आहेत भारताबा शिंदे यांच्या पत्नीला जो आहे तो त्यांनी थेट जो आहे तो पाठिंबा दिल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे येत्या काळात आमदार अभिजित पाटील आणखी काही राजकीय धक्के देतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझे सहकारी कॅमेरा पर्सन अमर गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.